मित्रांनो, अगोदरपासूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाला विरोध करणारी एक वृत्ती, एक परंपरा अनेक शेकडो वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आज लक्षात ठेवा, मागच्या 2014 पासून आणि खरं तर याची सुरुवात जवळपास 70 ते 80च्या दशकामध्ये झाली होती। जाती जातीमधले भांडणं संपली पाहिजेत, आपण सगळेजण जात सोडून एकत्र आलो पाहिजेत, या भूमिकेचा मी आहे। परंतु सुनियोजित पद्धतीने आपली सत्ता येण्यासाठी, आज तर सत्ता आलेली आहे आणि आलेली सत्ता अबाधित राखण्यासाठी मुख्य अडचण हा मराठा समाज आहे, मराठा समाजाचे नेते आहेत। आता मराठा समाजाच्या नेत्यांना तर गुलाम बनवलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल आणि अन्य एक महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, जर तुमच्या काही जणांच्या ती लक्षात येत असेल, परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि याच्याही पलीकडे जी तुम्ही मागच्या 15-20 दिवसामध्ये पाहिली असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजाला टार्गेट करण्यात येत आहे, मराठा समाजाला एकटं पाडण्यात येत आहे, लक्षात घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे, मागच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं, परंतु त्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अगदी प्रामाणिक होती की आमच्या ज्या नोंदी आहेत, आम्ही कुणबी आहोत आणि जे संविधानिक होतं। परंतु या लढाईमध्ये सुद्धा काही जणांना पाठवून द्वेष पसरवण्याचं काम, विद्वेष पसरवण्याचं काम, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं। आणि आज लक्षात ठेवा, आणि आज अचानक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण होताना दिसत आहे। खरं तर या विषयावर बोलावं की न बोलावं अशी पंचायत होती, परंतु आज आमच्या बीड जिल्ह्यातील हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांनी अधिकृतपणे पोस्ट टाकली की अनाधिकृत पुतळे लावून महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर असले पुतळे काय कामाचे। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण मानव जातीचे आहेत, 18 पगड जातीचे आहेत, येथील ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। याच्याही पलीकडे जाऊन अखंड मानव जातीचं, अखंड विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आणि असं असताना सध्या जे राजकारण सुरू होत आहे आणि यामधून जे काही गावामध्ये तुम्ही पाहत असाल की दोन समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवला पाहिजे, याबद्दल दुमत नाही। प्रत्येकाची ज्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे त्यांना वाटणं अगदी साहजिक आहे की आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असायला हवा। परंतु लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा तर तो पुतळा हा धातूचा असायला हवा, कारण जो फायबरचा पुतळा आहे काही दिवसांनी त्याचा कलरमध्ये त्यामध्ये बदल होतो आणि मग अशा वेळी तो पुतळा व्यवस्थित दिसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी अधिकृतपणे, रीतसरपणे 2 दिवस उशीर लागू द्या, 2 महिने उशीर लागू द्या, 6 महिने उशीर लागू द्या, परंतु अधिकृतपणे सर्वांना विचारात घेऊन जागा ठरवून सुनियोजित पद्धतीने पुतळा बसवणं, अधिकृतपणे परवानगी घेऊन वाजत गाजत पुतळा बसवणं गरजेचं आहे। परंतु असं न होता ज्या पद्धतीने पुतळे बसवले जात आहेत त्यामुळे जी सामाजिक तेढ निर्माण होत आहे याबद्दल समाजातील काही विचारवंत मंडळी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत। आणि लक्षात ठेवा, मुद्दा सेन्सिटिव्ह असल्यामुळे कसं असतं, काही गोष्टी डोळ्याने दिसत असल्या तरी बोलता येत नाहीत। आणि आज आदरणीय हरिभक्त परायण जाधव महाराज बोलल्यामुळे आणि अनेक जण, काही प्राध्यापक वर्ग काही बोलल्यामुळे आणि त्यामुळे मी या विषयाला हात घातलेला आहे। सध्या लक्षात ठेवा, कशा पद्धतीने जाती जातीमध्ये द्वेष पाडून आपलं राजकारण याद्वारे साधलं जात आहे हे मराठ्यांच्या सुद्धा लक्षात यायला तयार नाही। पावर कशाला म्हणायचं आणि खुर्ची कशाला म्हणायचं हे अनेकांना कळत नाही। आज पद्धतशीरपणे सुनियोजित पद्धतीने मराठ्यांच्या हातातली पावर काढून घेतलेली आहे। मराठ्यांकडे आमदार असतील, मंत्री असतील,
मंत्रीपद असेल, खुर्ची असेल, लाल दिवा असेल, परंतु पावर नाही. पावर ही सगळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्या विचारधारेकडे ती पावर आहे. लक्षात ठेवा, रितेश देशमुख यांनी आज ट्रेलर रिलीज केला आणि कशा पद्धतीने याच सनातनी विचारधारेचे लोक कशा पद्धतीने रितेश देशमुख यांना विरोध करत आहेत, ट्रोल करताना दिसत आहेत, अगदी खालच्या असभ्य पातळीवर बोलताना दिसत आहेत. म्हणजे एक मराठा व्यक्ती मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतो हे या लोकांना पाहवत नाही आणि याच लोकांनी पद्धतशीरपणे सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि पद्धतशीरपणे मराठ्यांचं राजकारण संपवून टाकलेलं आहे. आणि आपली सत्ता बळकट ठेवण्यासाठी त्यांना जाती जातीमध्ये असा द्वेष पसरवणं गरजेचं आहे आणि तो या षडयंत्राचा भाग आहे का या दृष्टीने सुद्धा समाजामध्ये चर्चा सुरू आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.